चिपळूणमध्ये खाडीपट्ट्यात अवैध वाळू उपशाचे चित्रीकरण करायला गेलेल्या महिला पत्रकारावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झालाय। चिपळूण येथे कार्यरत असलेल्या महिला पत्रकार स्वाती हडकर यांच्यावर रविवारी रात्री वाळू माफियांनी क्रूर हल्ला चढवलाय। या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यासोबत विनयभंगाचा प्रयत्न देखील करण्यात आलाय। ही धक्कादायक घटना केतकी खाडी परिसरात घडली आहे। सध्या स्वाती हडकर यांच्यावर कामते येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पीडित पत्रकार स्वाती हडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत केतकी खाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननांचे चित्रीकरण करण्यासाठी गेल्या होत्या। त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाळू माफियांनी 3 गाड्यांमधून येत त्यांच्यावर अचानक हल्ला केलाय। हल्लेखोरांनी प्रथम स्वाती यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर त्यांनी स्वाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली, ज्यात स्वाती गंभीर जखमी झाली आहेत। या गंभीर घटनेनंतर चिपळूण पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या दरम्यान मराठी पत्रकार परिषदेने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवलाय। परिषदेने वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वकडून होत आहे। काल मला समजलं की वाळू उपसा जोरात चालू आहे। मी तहसीलदारांना फोन केला की इथे वाळू उपसा चालू आहे। नंतर तहसीलदार म्हणाले मी माझ्या माणसांना पाठवतो, तर त्यांची माणसं तिथे हजर होतीच, भरारी पथक। त्यानंतर हे वाळूवाले आले, ते गणेश भावेकर वगैरे, आणि मला म्हणाला तुला मी दाखवतो थांब। माझ्या पोटावर बसला आणि मला मारहाण, खूप 3-4 जण होते, त्याने मला मारहाण केला नाही। कारण गणेश भावेकर आला, मला नाक शिवी दिला, माझे केस धरला नाही आणि मला खाली पाडून मला लाथा बुक्क्या मारून माझ्या पोटावर बसला आणि पोटावर बसून म्हणतो माझ्यावर कर्ज एवढा आहे आणि तू रांडं सांगून ऐकत नाहीस, असं बोलून त्याने माझ्या गळ्यातलं वगैरे ओढून घेतलं आणि मला तुडवलं आणि 2-3 बाकी 3 जण कोण होते ते मला माहिती नाही। नंतर त्या महिला आल्या, महिलांनी मला धरून ठेवला नाही आणि त्यांनी मला मारला नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, चिपळूण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।